तर राज्यातल्या धरणांमध्ये सद्यस्थितीला 30.88% पाणीसाठा शिल्लक आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये हा साठा अधिक असला तरी कडक उन्हामुळे हा साठा आटतोय। त्यामुळे खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। यंदा एल निनोचा प्रभाव आणि सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्यामुळे राज्य सरकारनं जलसंधारण आणि पाणी वापर नियोजनावर भर दिला आहे। तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये वाढत्या तापमानामुळे पाणी संकट अधिक गडद होत आहे। जिल्ह्यातील मोठे मध्यम आणि लघु प्रकल्पातील जलसाठा झपाट्यानं कमी होत असून सध्या एकूण जलसाठा केवळ 26%वर आलाय। बुलढाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणातली परिस्थिती सुद्धा चिंताजनक बनली आहे। धरणात फक्त 22% जलसाठा शिल्लक आहे। त्यामुळे आगामी दिवसांमध्ये पाणी टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त होती आहे। यावर्षी जिल्ह्यामध्ये कधी नव्हे इतकी तापमान वाढ झाली आहे। अनेक भागामध्ये पारा 44 ते 46 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलाय। वाढत्या उकाड्यामुळे पाण्याची मागणी देखील मोठ्या प्रमाणावर वाढते आहे। जिल्ह्यामध्ये सध्या 3 मोठे, 7 मध्यम आणि 41 लघु प्रकल्प आहेत। मात्र सर्वच प्रकल्पांमधला पाणीसाठा घटत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे। तर नवी मुंबईमध्ये उद्यापासून 10% पाणी कपात करण्यात येणार आहे। नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणामध्ये फक्त 36.47% पाणीसाठा शिल्लक आहे। पाऊस लांबला तर शिल्लक पाणीसाठा जपून ठेवण्यासाठी पाणी कपात करण्यात येणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।